नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात सगळे? माझा खूप दिवसांनी हा व्लॉग येत आहे कारण माझी सध्या तब्येत पण चांगली नव्हती. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आम्ही चाललो होतो फिरायला. तर हा आहे दिवाळीनंतरचा व्लॉग, टाकायला खूप करते तरी पण खूप मजा येणार या व्लॉगमध्ये तुम्हाला. तर आम्ही गेलो होतो पुणेला दिवाळी वॅकेशनमध्ये, कारण तिथून आम्ही जाणार होतो एक मस्त ठिकाणी, म्हणजे मधुराच्या फेवरेट ठिकाणी, जे तिने अजूनपर्यंत पाहिलं नाही आहे. ॲक्च्युली मधुराच्या पप्पांनी पण पाहिलं नाही आहे, म्हणून आम्ही प्लॅन केला होता की यावेळेस आम्ही तिथे जाऊया. तर त्यासाठी आम्ही पुणेला निघालो होतो. आम्ही बाय ट्रॅव्हल्स गेलो होतो. रात्रीची आमची ट्रॅव्हल्स होती नागपूरवरून. तर आम्ही राजुऱ्यावरून निघालो होतो ट्रॅव्हल्सनीच नागपूरपर्यंत, आणि मग नागपूरपासून आमची पुणेपर्यंत पण ट्रॅव्हल्सच होती. म्हणजे पूर्ण रात्रभर आमचा प्रवास होता. रात्रभर आम्ही प्रवास का बरं निवडला, कारण मधुरा एक तर एवढ्या वेळ ट्रॅव्हल्समध्ये बसणं शक्यच नाही आहे, म्हणून तिचा जास्त वेळ जर झोपण्यात गेला तर आम्हाला बरं होईल असा आम्ही विचार करत होतो. तर आम्ही फर्स्ट टाईमच पुणेला जात होतो बाय ट्रॅव्हल्स. तर मधुराणी पण फर्स्ट टाईम ही ट्रॅव्हल्स पाहिली होती आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम ही ट्रॅव्हल्स पाहिली होती. मला खूप मस्त वाटली, कारण अशी ट्रॅव्हल्स आम्ही पहिले कधीच नाही पाहिली होती. तर मधुराच्या पप्पांनी पाहिली होती, त्यांना थोडं आयडिया वगैरे होतं की असं असते बा, पण आम्हाला खूप नवल होतं की असं खरंच असते का बा. तर आम्ही ट्रॅव्हल्सचं वगैरे शूट घेतलं. आम्हाला खूप मजा येत होती दोघींना, खूप मस्त्या केल्या आम्ही. आणि इथे झोपाची सोय होती म्हणून मधुराला वाटे की इथे गेमच आहे. आखरी मग नंतर आम्ही निघालो होतो पुण्यासाठी. खूप मस्त असा हा प्रवास झाला होता आणि आम्हाला म्हणजे नेक्स्ट डेची प्लॅनिंग आमची तयारच होती. एक दिवस आम्ही प्लेनमध्ये बसलो होतो. तर रात्रीचे 8:30-9 वाजले होते. आम्हाला इथे जेवणासाठी थांबवलं होतं. तर आम्ही घरून डबा घेऊनच आलो होतो भाजी पोळीचा, पण तरी आम्ही इथे खाली उतरून काहीतरी ऑर्डर करू घ्यावा, खिचडी वगैरे. तर त्यासाठी आम्ही थांबलो होतो इथे. मग आम्ही जेवण वगैरे केलं. खूप इथे मस्त गार्डन होतं. मधुराची तर खूप मज्जाच झाली इथे, कारण तिचं पूर्ण लक्ष खेळण्यातच होतं. मग आम्ही जेवण केलं, ऑर्डर केलं होती आम्ही खिचडी. इथचं हॉटेल पण खूप पॉश होतं, खूप मस्त वाटलं आम्हाला. जेवण झाल्यावर आम्ही गाडीत बसलो. त्यानंतर त्यांनी सगळे लाईट्स ऑफ केले होते आणि मधुराणी आणला होता इथे टॉर्च, जे आम्हाला पण माहीत नव्हतं की तिने बॅगमध्ये कधी टाकला बा म्हणून. मग त्याच्यात नंतर तिच्या मस्त्या खूप चालू झाल्या, चल मम्मा भूत खेळू वगैरे. तर आम्ही थोडंसं मस्त्या वगैरे केल्या तिच्यासोबत आणि मग आम्ही झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो तर एकदम पहाटच झाली होती, 7-8 वाजले होते आम्हाला. तर आम्ही पुणेच्या जवळजवळच होतो. मग पुणे आल्यानंतर आम्हाला वाटलं की फायनली आम्ही पोचत आहोत, कारण आम्ही त्रासून गेलो होतो. कंटिन्यू राजुऱ्यापासून तर पुणेपर्यंतचा प्रवास खूप लांब झाला होता आमचा. मम्मी पाणी तुम्ही पाणी ना निकल गया. अच्छा फोटो काढ गेलं गे. अजून मम्मी पाणी सांग. आपण लवकरच पोचू आलो आपण. तू कुठे आली आहे? नाही, तू कुठे आली आहे? कोणाच्या घरी आली आहे? औषधी आत्याच्या घरी. औषधी आत्याच्या घरी जाणार आहे तू? आणि कोण कोण आहे? अवनी आता, पंडू आजी. सगळ्यात फेवरेट कोण आहे तुझी? औषधी आत्या. औषधी आता. आगे मधुरा, चल बाळा उठ. ट्रॅव्हल्समधून उतरल्यानंतर आम्ही ॲटो केला आणि सरळ आम्ही घरी गेलो, म्हणजे यांच्या मावशीकडे. आराम वगैरे केल्यानंतर आम्ही सायंकाळी गेलो होतो मंदिरात, कारण इथलं मंदिर खूप फेमस आहे म्हणजे.
तर हे मावशीच्या घराजवळच होतं. तर खूप सुंदर असं मंदिर होतं राधाकृष्णाचं. इथे मग आम्ही आलो होतो दर्शनासाठी. का हरे कृष्णा। सभी मेरे साथ हाथों पर उठाएंगे और मेरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा। अभी हम सब मिलकर श्रीमद समोर आहे समोर. इथे आम्ही प्रसाद पण घेतला होता, ज्यात आम्हाला खिचडी मिळाली होती. इथे खूप छान असं रूल होतं की जेवण केल्यानंतर म्हणजे जेव्हा पण आपण प्रसाद खाल्ला आहे त्यानंतर आपली प्लेट आपणच धुवायची. हा नियम मला खूप आवडला होता. इथे खूप सुंदर सुंदर दुकान पण होते, ज्यात तुम्हाला पुस्तकं, मिठाई, हँडमेड पर्स, कुर्तीज वगैरे खूप सारे होते. तर हा होता माझा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला पुणेचा पहिल्या दिवसाचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नक्की पाहायला विसरू नका.